पावसाळा स्पेशल मटार उसळपाव करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप तेल, एक मोठा चमचा जिरं, कढीपत्ता, 250 ग्रॅम बारीक चिरलेला कांदा, 100 ग्रॅम खवलेलं ओलं खोबरं, पाव कप पंढरपुरी डाळवं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 15 हिरव्या मिरच्या, अर्धी कोथिंबीरीची जुडी, अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा गोडा मसाला, 1 किलो मटारचे दाणे, चवीनुसार मीठ, पाणी, जिऱ्याच्या फोडणीत कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंगावर परतायचा। आता वाटण करण्यासाठी डाळवं, लसूण, हिरव्या मिरच्या, ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर घालून सरसरीत वाटण तयार करायचं। आता कांद्यात हे वाटण घालायचं आणि व्यवस्थित परतून घेत यात हळद, धणेपूड, तिखट आणि गोडा मसाला घालायचा आणि हे एकत्रित शिजवून घ्यायचं। आता यात मटार घालायचा, त्यावर चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालायचं आणि मध्यम आचेवर साधारण 20 मिनिटं शिजवून घ्यायचं। आता यात गरम पाणी घालून एक उकळी काढायची। झाला आपला पावसाळा स्पेशल मटार उसळपाव तयार। साधारणपणे 8 ते 10 लोकांसाठी हा उसळपाव पुरेसा होतो। तर इथे मी 4 लिटरचा कुकर घेतलेला आहे, 4 पेक्षा जास्त आहे, 4.5 ते 5.5 लिटरचा। यामध्ये घालूयात सगळ्यात आधी जिरं, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा। 250 ग्रॅम हा कांदा आहे बारीक चिरलेला। इथे आपला कांदा छान परतून होतोय, तोवर आपण याला लागणारं वाटण तयार करून घेऊयात। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी मी घालते बेसला डाळवं पाव कप। डाळवं कशासाठी की एकतर तुम्ही बेसनही वापरू शकता हे परतताना, पण डाळव्यामुळे काय होतं ना, याला ना या रश्श्याला किंवा ग्रेव्हीला एक संधपणा येण्यासाठी छान मदत होते। डाळवं नसेल तर कांदा परतत असताना कांदा परतून झाला, खोबरं त्यातलं वाटण परतून झालं की त्यामध्ये तुम्ही 2 चमचे बेसन घालू शकता। आता इथे घेतल्यात मी 15 हिरव्या मिरच्या, 100 ग्रॅम ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर, अर्धी जुडी कोथिंबीर घेतली। पाणी घालायचं आणि याचं छान असं सरसरीत वाटण तयार करून घ्यायचं। आणि हे छान सरसरीत असं वाटण तयार आहे, तुम्ही बघू शकाल। आणि त्याच सोबत कांदाही व्यवस्थित असा परतून झालेला आहे, हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली। इथे ना मी 100 ग्रॅम तेलाचा वापर केला आहे। तर यामध्ये घालूयात हे सगळं वाटण आणि 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं। आता मसाले खरं काही घालायची गरज नाही, तरी पण थोडे घालते मी। हळद घालूयात अर्धा चमचा, धणेपूड 1 मोठा चमचा, 1 चमचाभर लाल तिखट आणि गोडा मसाला। आता हे 2 मिनिट मसाले एकत्र शिजवून घेऊयात। आता हे मसाले मस्त असे एकजीव झालेले आहेत, सुवासही जबरदस्त येतोय। आता इथे आपण घालूया ताजा वाटाणा। तर इथे पातेलभर ताजा वाटाणा आहे, हा पाण्यामध्ये ठेवलाय जेणेकरून त्यामध्ये जर काही कीटकनाशक असतील तर तेही निघून जाते। तर यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, चांगलं ना हे परतून घेऊयात। यामध्ये घालूयात पाणी आता झाकण लावते आणि मध्यम आचेवर 20 मिनिटं हे छान वाफवून घेणार आहे। शिट्टी काढायची असेल तर मीडियम हीटवर 2 शिट्ट्या तुम्ही काढून हा वाटाणा शिजवून घेऊ शकता। आता चेक करूयात। वा, तुम्ही बघू शकाल जबरदस्त दिसतेय, छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे, रंग जबरदस्त आहे। आता जसं मी तुम्हाला म्हणाले, आता ही खूप दाटसर आहे कारण आपण हे शिजवताना पाणी कमी घातलं होतं, कारण ते कुकर मधून ओसंडून वाहू नये म्हणून। आता काय करते, गॅस मिक्स करते सुरू आणि यामध्ये घालते मी गरम पाणी। जवळपास
अर्धा लिटर मी इथे गरम पाणी आता घातलंय आणि ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आणि आता याला एक उकळी काढून घेऊया. मस्त असे उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आपली मस्त असे झणझणीत तर्रीदार रस्सेदार मटार ताजा वाटाणा उसळ बनवून तयार आहे. आता ही कशी खायची, ही पाव बरोबर सर्व करतात, सोबत कांदा शेव वगैरे वगैरे असतं.